तर कारण प्रेमाच्या बाबतीत त्यांना प्रॉब्लेम आहे, ते कोणत्याही स्वरूपातलं नको, कोणी प्रेम करू नये या मताला त्यांचा पाठिंबा असतो. समाजात एकोपा होईल, प्रेम होईल, भाईचारा होईल, सौहार्द, संवाद, एकत्रीकरण, स्त्री पुरुष आनंदाने एकत्र राहतील तर संघाला खूप त्रास होतो. याचं मुख्य कारण असं की द्वेष आणि द्वेषाचं विष यावरच त्यांची संपूर्ण संघटन इतक्या वर्षात फोफावलेलं आहे. आणि असं आहे की विषाला आयुष्य भरपूर असतं, कारण विषाला एक्सपायरी डेट नाही. औषध एक्सपायरी डेट झाल्यावर विष होतं, पण विषाला एक्सपायरी डेट नाही, त्यामुळे 100 वर्ष यावर्षी पूर्ण होती. आणि त्याचा दुसरा भाग मी त्याला सांगणार की या सगळ्यामध्ये नथुराम गोडसेंनी गांधी हत्या केल्यावर ब्राह्मणवादाच्या लक्षात हे आलं की पिस्तूल आपल्या हाताने नाही चालवली पाहिजे, पिस्तूल चालवायला बहुजन वापरले पाहिजे. जिथे डोकं वापरतात ते तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही त्यामुळे आता, आणि रस्त्यावर दिसतात ते डोकं वापरताना दिसणार नाही. त्यामुळे राम मंदिर बांधलं तरी आम्ही नाचायला मशिदीसमोरच जाणार. हे कुठून लॉजिक आलं? असं नाचणाऱ्यावर तरी वाटलं पाहिजे की नाही की आपलं मंदिर आहे, आत्ताच बांधलंय, त्याच्यासाठी एवढं केलं. तर ह्या प्रकारची वृत्ती सगळ्यात जास्त आणि ज्या ठिकाणी साचलेली आहे त्या उत्तर प्रदेशमध्ये आपलं सरकार आणून दाखवलं कांशीरामजी.